शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी नक्की कधी येणार? पहिल्या यादीत तुमचं नाव आलं नाही तर तुमचं कर्ज माफ होणार की नाही? आणि सर्वात महत्त्वाचं, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ते थेट 2 लाख रुपये अनुदान मिळणार. जर तुमच्या मनातही हेच प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभागाकडून आलेली 4 सर्वात मोठी अपडेट्स अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, राज्य सरकारने आतापर्यंत एकूण 56 लाख शेतकरी खात्यांची माहिती गोळा केली आहे. यामध्ये 23,63,000 हे नियमित कर्जदार शेतकरी आहेत आणि 32,27,000 हे थकीत कर्जदार शेतकरी आहेत. आता या 32 लाख थकीत शेतकऱ्यांपैकी 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पण उरलेल्या 15 लाख शेतकऱ्यांचं काय? तर लक्षात ठेवा, उरलेल्या 15 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी 15 ऑगस्ट नंतरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. पण मित्रांनो, ज्या 17 लाख शेतकऱ्यांचे नाव पहिल्या यादीत आले आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत फक्त 5,13,000 शेतकऱ्यांनीच KYC पूर्ण केली आहे. सरकारने या योजनेसाठी 13,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तुम्ही जेवढी लवकर KYC कराल तेवढ्या लवकर तुमचे कर्ज खाते नील होईल. जर तुमचा फार्मर ID किंवा कर्ज खाते क्रमांक चुकला असेल तर बँक किंवा सेतू केंद्रात जाऊन ते त्वरित दुरुस्त करून घ्या. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी आणि 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी. 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारे अशा 2,90,000 शेतकऱ्यांसाठी OTC योजना लागू असेल. त्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी सध्या शासनाने फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तयारी दर्शवली आहे. पण ही रक्कम 2 लाख रुपये करावी म्हणून 30 तारखेपासून मोठा लढा आणि आंदोलन सुरू होत आहे. सध्याच्या परिस्थितीत येत्या 2-3 महिन्यात नियमित कर्जदारांच्या खात्यात पैसे येणे थोडे कठीण दिसते. कारण सरकार आधी थकीत कर्जदारांची प्रक्रिया पूर्ण करत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, मी सर्व अटींमध्ये बसतो पण माझं नाव कुठल्याच यादीत आलं नाही तर काय करायचं? तर घाबरू नका. जर तुमचे कर्ज 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यानचे असेल आणि तुम्ही पात्र असूनही नाव आले नसेल तर तुम्हाला हे 4 कागदपत्रे एकत्र करायचे आहेत. पहिलं म्हणजे तुमच्या कर्ज खात्याचे कागदपत्रे म्हणजेच पासबुक किंवा बँक स्टेटमेंट. दुसरं तुमचा फार्मर ID. तिसरं तुमचे आधार कार्ड आणि एक लिखित स्वरूपातील तक्रार अर्ज. हा अर्ज घेऊन थेट तुमच्या तालुक्यातील तहसीलदारांकडे जमा करा. तहसीलदार या अर्जाची छाननी करून तुमची माहिती पुन्हा पोर्टलवर अपलोड करतील आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळवून देतील. मित्रांनो, कर्जमाफीबद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत WhatsAppवर नक्की शेअर करा. तुम्हाला KYC करताना काही अडचण येत आहे का? किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.